का सोयाबीन असले कुठं बुट दांडा एक एक होत नाही बाजारा यात काय झालंय रोहन माझं तोंड पण सुजलंय र काय करू मी खोकला सुजलंय ताप पण आली मला डोकं पण दुखायलं व्हिडिओ चालू आहे त्यांना अक्कल नाही तेवढी लेकरं तर जीव टाकून चाललंय त्यांच्यामुळे लांडग्यात काम करायला लागला काय लांडग्यात पण करावं लागतं केलते घरी बसून काय लांडगा येऊन चावल फिवल ही लांडगा नाही ग हे चावतंय का आपल्याला सगळं अंगावर बसल्यात का असं बसतात काढू काढून जीव टाकून चाललाय त्यांना लाईट नाही म्हणून तर पळलीत त्या का आमच्या अंगावर असं बसलेल्या आहेत त्या काढू काढून जीव टाकून चाललंय अरे बापरे टोचायले ते पण मरणाचं कुठलंच काम सोपं नाही सोयाबीनचं सीजन झाल्या मी तर कुठंच कामाला जाणार नाही तेवढं वैताग आलंय मला घरचं करायचं इथलं करायचं उगा पलीकडली घेतले असेल ती माझ्या तर करेक्ट चार परी तिच्या लांबीची उली ना आजो उरी छोटा ना आजो लय अवघड आहे माझ्या मागच ती पडली ती आणि मला म्हणाली तू चार काकरी सोडून आली आणि माझी तर पात हित आहे लय अवघड आहे लांडगा इतकी खूप त्यामुळं ओळखू येत नाही कुठं बुट एखाद दांडा आहे जास्त पण नाही तुम्हाला दाखवते मागटल्या कॅमेराला हे का असलं आहे आणि त्यात अशी कुठं बुट एखाद दांडा हाय का ह्यात कुठं बुट एखाद दांडा आहे आणि त्याला पण आलडत बसवली सरसरा काढून यायचं असतंय का त्याला ताप ते एखादा दांडा राहिल्यावर पण पोरगी आरड ती मला कसं मी भेकून जाते रोहनचे पात पण अलीकडे रोहण्याला काढायला येत नाही की आत लांडग्या येते खूप आणि त्यात पण माझंच मरण आहे घरी पण मरण इथं पण मरण मला तर लईच खोकला लागला आता गोळा करायचा सकाळी 1 एकर काढून गोळा करून आला इथलं 2 एकर संपत आलं जीव टाकून गेलाय काय राणी 12 फोन तू त्रिशा पण माग या ती दत्तापाशी बसली दत्ता तर तिची पात त्याच्या बापाची पात सगळं लावून एकटं बसलंय निवांत आणि आम्हाला आमची पात निघाना आणि ती एकटं 2-2 पात लावून बसायले लेकरं खूप काम करते तो आर्यनला तेवढं होत नाही पण रोहन पण करते काम कीर्ती पण करते सगळ्यालाच काम होते मलाच होत नाही तुम्ही म्हातारी झाला असाल अगं मी म्हातारी नाही ग अयो खोकला तर एवढा आहे मी रात्री झोपल्या मला खोकला चालू झाला आणि झोप जी ना माझे डोळे पण असं जाकाना माझं जीव तेवढं वैतागून गेलं मग एक अर्धी बाटली तर औषध पिली असेल मी तेव्हा मला झोप आली
आणि त्यात पण गोळी पण नाही की. तोंड पण माझं लय सुजलंय काय की, सुजलंय. आज मंगळवार आहे त्यामुळं बाजारचं आहे आणि आज गेल्या गेल्या मी दवाखाना करणार आहे. पात्रा गोळा कर. बाजार करू नये, बाजार पण थोडाच करणार आहे आणि दवाखाना करणार आहे. तेवढं वैताग आलंय मला. एवढाच गोळा करायचा आता. उगाच दुसऱ्या पातील लागल्यावर मग बाजारला उशीर होतोय आणि दवाखाना पण बंद होऊन जातोय. 4-5 पोट हे EMI मला रोहन आले आणि म्हणाले ते तुझे हात म्हातारी सारखी झाली, म्हातारी सारखं झालंय पण सवारले तिकडे. सगळं. हात तुझं म्हातारी झाली मम्मी, सगळं हात चिटकून बसलंय म्हातारी सारखी गडच्या पडायला, म्हणजे गुच्छ झालंय आत. आणि तोंडावर तर फुटकळा काय कमीच होणार. तुझ्या बस करते 7-8 तरी मिनिटाचं बनवू द्या की. झालं का कालवा त्यांचं मध्ये मध्ये. माझ्या तर समोर एक दांड्याला पण येत नाही, पण आरडायलाच. डोळ्याला पण, डोळ्यात पण माती गेलेलं लाल झालं. आमची लागत आली 5 कोपऱ्याला, थोडं राहिलंय. 1-20 फूट असेल तेवढं राहिलंय. तेवढं काढून गोळा करायचं आहे आता. अयो नड बंद कर आता. काढते माझं आलेच. लय वैताग आलाय मला. घरी पण तसं आणि इथं पण तसं. गोठोड टाकून आल्यावर एक बात सुद्धा असं टाकत नाही तुकड्यावर. उगा असं उभा लावून कमरावर हात देऊन बघतात आमच्याकडे. जीव खाऊन टाकलंय माझं काय. हसायली मी असं बोलल्यावर मोरी हसायली. सगळं अंगावर चिटकलेले ते आता तर खरंच बसली पण पुढे येऊन बघ वैताग आलंय जाम मला. अयो काय तर झालंय काय काय बोटाला पण. आले दम निघा ना त्यांना. बाय.